या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ॲप डाउनलोड करा। आपल्या गावातले तुकाराम दादा आहेत ना, त्यांनी यावेळेला शेतात टोमॅटो लावला, पण यावेळी टोमॅटोला काहीच भाव आला नाही म्हणून रागारागात त्यांनी त्यांचं अख्खं शेतच नांगरून टाकलं। आता हा प्रॉब्लेम फक्त तुकाराम दादांचा नाहीये, गावातल्या सगळ्या छोट्या शेतकऱ्यांचा आहे। मी कोल्हापुरातल्या शेती विभागातल्या ऑफिसात फोन करतो, तू तिथल्या तज्ञांना जाऊन भेट। बाहेरच्या देशात आणि आपल्या देशात सुद्धा शेतीचे असे वेगवेगळे प्रयोग होतात। आपण फार मागे आहोत। आपण पण असं प्रगत तंत्रज्ञान आणलं पाहिजे। म्हणजे लई महाग असणार, आपल्याला परवडेल, पण इतर शेतकऱ्यांना परवडेल का? त्यासाठीच तर मार्गदर्शन घ्यायला जायचंय आपण। मी कलेक्टिव्ह फार्मिंग बद्दल वाचलं होतं। चालेल, हा उपाय पण चांगला आहे। हां, सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन पीक घेतलं तर उत्तमच आहे। या कलेक्टिव्ह फार्मिंगच्या नादाला लागून बरबाद उचलला नाही तर मला काय हे मान्य नाही, पण मी का माझी जमीन देऊ शकत नाही। लाडू लक्ष आहे माझं, व्यायाम कर। हां, रानादा तुला डुक्कर दिसलं? नाही, रातभर जागून बी नाही दिसलं? नाही दिसलं। आज बी जाणार राखणीला? जायला लागते। आज मी येणार। माझा सगळा अभ्यास झालाय आणि मी व्यायाम बी केलाय। ए, तू येऊन काय करणार आहेस तिथं? मला बघायचंय। आम्ही मारलं की बघ मग। हा नाही, मी मारणार त्याला। लाडू, एवढं सोपं नसतंय। होय, बंदूक घेऊन बसायला लागते तासन तास आणि अंगावर आलं की नाही नियम धरून मारायचं। जरा नियम चुकला की काम खल्लास। काका बोका हा, तिनं मारणार? अरे मी रानात आणि गावातली सगळी माणसं मिळून मारणार बंदुकीने। मारणार म्हणजे हुसकावून लावायचं ठरलं होतं ना? हो नाही वहिनी, एक असता तर गोष्ट वेगळी होती। अहो, पण तरी मारणं म्हणजे आता काही इलाजच नाही। राज्याला परत लई नुकसान झाले। समजा गावचं एकच म्हणणं की बार काढाच पाहिजे। अहो, तुम्ही शिकार नाही करू शकत, बंदी आहे त्याला। अहो, ते हौसे मौशीसाठी नाही हो, ते चुकीचं आहे। इकडे काही इलाजच नाही। समजा गावानं ठरवलं तर मग परवानगी मिळते। हो, पण मग तुम्ही रितसर परवानगी मिळवली आहेत का? नाही अजून, पण बघू। आता जे गाव म्हणाल तेच। मला शिकार करणंच पटत नाही। अहो, तुम्ही साहेबरावाची घरातल्या माणसासारखी काळजी घेता आणि इतर प्राण्यांना मारायला कसं तयार होताय तुम्ही? आणि रानडुकरं काय मुद्दाम नुकसान करतायत का? अहो, त्यांच्या स्वभाव धर्मानुसार ते फक्त त्यांचं पोट भरतायत। अहो, पण गावातल्या माणसांची पोट मरणार त्याचं काय? अहो, ही रानडुकरं एक पीक सोडणार नाहीत। हो, मग तुम्ही त्यांना हुसकावून लावा ना। हत्तींचे मोठमोठे कळप हुसकावून लावले जातात, मग त्यांना हुसकावायला काय प्रॉब्लेम आहे? अहो वहिनी, हत्तीची गोष्ट वेगळी, डुकराची वेगळी। रानडुकर एक नंबर वाईट जात आहे बघा। भाऊजी, कुठलाही प्राणी वाईट नसतो आणि त्यांची अशी शिकार करणं म्हणजे जाऊ बाई, मग काय आता कुत्र्या मांजरासारखं इथं घरात पाळायचं काय त्यांना? आमच्या खात्याच्या नियमानुसार जर असा उपद्रव होत असेल आणि त्याला काही पर्याय नसेल तर रितसर कारवाई करून वन खात्याचे कर्मचारी आणि शिकारी पाठवतो। शिकार करायचीच असेल तर वन खात्याकडनं माणसं पाठवता येतात, पण सध्या त्यांचे सगळे अधिकारी सुट्टीवर गेलेत। आता 1-2 दिवस तरी लागतील असं म्हणतात। ते येईतोवर आपण काहीच नाही करू शकत। ते बघा डुक्कर, त्याला मी पकडूनच राहणार। लाडू, आज होळीचा दिवस आहे।
तुझ्यातला सगळा राग, सगळा आगाऊपणा आजच होळीत जाळून टाकू दे, हा? आणि शाण्यासारखी वाट, म्हणजे आपलं बाळ पण शान होईल. अहो तुम्ही आणि मी आपण दोघांनी वाचायला नको हा पेपर, हा हिने वाचायला हवाय. बघ वाच. राधिका सुभेदार. अगं सुसाईडचा प्रयत्न केलाय गॅरीनी. व्हॉट? गॅरीने सुसाईड अटेम्प्ट केलाय मम्मा. मी गॅरीला बघून येते. तू कुठे जायचं नाहीयेस. हिंमत दाखवायची होती तर मग एवढी हिंमत तू तुझं आयुष्य पूर्वीसारखं करायसाठी दाखवायची ना बाबा. तुम्ही इतक्या अकंठ बुडालेला आहात त्या शण्याच्या प्रेमात, तुम्हाला बाहेरच्या जगाची जाणीवच नाही. आज मला एक गोष्ट कळून चुकली आणि ती मी माझ्या मनाशी पक्की धरून ठेवली. तुमच्या आयुष्यात जर कुणाला स्थान असेल तर ते फक्त शन्याला. गो जा बघ जा घो खाई गेलो. बावीत बीवीत उडी मारल्यान काय बघ जा. अहो आता तरी म्हणत होती ना कोणी रंग लावायला आलं तर मी किंचाळायचे म्हणून. गेली जावई बापून बरोबर रंग खेळायला. आय थिंक दादाने मॅजिक केलंय. अनुभव आणि ज्येष्ठत्व या बाबींचा विचार करता आमच्या आणि स्वराज्याच्या वतीनं अकबराशी बोलणी करण्यासाठी कारभाऱ्यांपैकी कोण जाणार? हमारे खरीदे का जवाब आने के आसार नहीं दिख रहे. नजर ना आए तो ना सही. चिंता के करनी शहजादे, वो संभाजी है, बड़ी दूर की सोचने वाला है. अहो तुम्ही आणि मी आपण दोघांनी वाचायला नको हा पेपर, हा हिने वाचायला हवाय. बघ वाच. राधिका सुभेदार. अगं सुसाईडचा प्रयत्न केलाय गॅरीनी. व्हॉट? गॅरीने सुसाईड अटेम्प्ट केलाय मम्मा. मी गॅरीला बघून येते. तू कुठे जायचं नाहीयेस. हिंमत दाखवायची होती तर मग एवढी हिंमत तू तुझं आयुष्य पूर्वीसारखं करायसाठी दाखवायची ना बाबा. तुम्ही इतक्या अकंठ बुडालेला आहात त्या शण्याच्या प्रेमात, तुम्हाला बाहेरच्या जगाची जाणीवच नाही. आज मला एक गोष्ट कळून चुकली आणि ती मी माझ्या मनाशी पक्की धरून ठेवली. तुमच्या आयुष्यात जर कुणाला स्थान असेल तर ते फक्त शन्याला. गो जा बघ जा घो खाई गेलो. बावीत बीवीत उडी मारल्यान काय बघ जा. आमच्या खात्याच्या नियमानुसार जर असा उपद्रव होत असेल आणि त्याला काही पर्याय नसेल तर रितसर कारवाई करून वन खात्याचे कर्मचारी आणि शिकारी पाठवतो. शिकार करायचीच असेल तर वन खात्याकडनं माणसं पाठवता येतात, पण सध्या त्यांचे सगळे अधिकारी सुट्टीवर गेलेत. आता 1-2 दिवस तरी लागतील असं म्हणतात. ते येईतोवर आपण काहीच नाही करू शकत. ते बघा डुक्कर, त्याला मी पकडूनच राहणार.
आज होळीचा दिवस आहे. तुझ्यातला सगळा राग, सगळा आगाऊपणा आजच होळीत जाळून टाकू दे. आणि शाण्यासारखी वाट, म्हणजे आपलं बाळ पण शान होईल.